अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार. तुमचे सगळे चांगले इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपला विषय आहे कार्तिक मास महिन्यातली संकष्टी चतुर्थी. ह्या दिवशी आपल्याला गणपतीची तर पूजा करायचीच आहे. गणपतीला अभिषेक सकाळी उठून आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर अथर्व शीर्ष म्हणून गणपतीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि 21 दुर्वाची जुडी आपल्याला गणपतीला अर्पण करायची आहे. आवर्जून 21 दुर्व्याची जुडी तयार करायची आहे आणि गणपतीला अर्पण करायचं आहे. जे काही आपण गणपती अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक केलेला आहे, जो काही तीर्थ आहे ते तीर्थ आपल्या मुलांना ते तीर्थ द्यायचं आहे. म्हणजे आपल्या मुलांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते, मुलं हुशार होतात आणि मुलं बुद्धिवान होतात. म्हणून हे गणपती बाप्पा बुद्धीचे देवता आहेत आणि गणपती बाप्पा विघ्न हारणारे आहेत आणि आपल्याला सुख देणारे आहेत. प्रत्येक संकटापासून संरक्षण करणारे म्हणजे हे गणपती बाप्पा. तर ह्या दिवशी आपल्याला आवर्जून गणपतीची सेवा करायची आहे आणि संध्याकाळी मोदक आवर्जून करायचा आहे. आता हे कार्तिक मास आहे. कार्तिक महिन्यामध्ये आपण कार्तिक स्वामीचं पण पूजा केलेलीच आहे. कार्तिक स्वामीचं दर्शन घेतलेलंच आहे. म्हणजे कार्तिक स्वामी हे भगवान गणेशाचे मोठे भाऊ. म्हणजे ह्या महिन्यामध्ये आपण मोठ्या भावाची पूजा केली. आता आपण छोट्या भावाची म्हणजे गणपती बाप्पाची पूजा आपल्याला करायची आहे. जर आपल्याला नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायची आहे ते मी सगळं सविस्तर पुढे सांगणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा. आणि जर काही प्रश्न विचारायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट जरूर करा. चला तर मग संकष्टी चतुर्थी आहे. 30 नोव्हेंबरला संकष्टी चतुर्थी आहे. चंद्र उदय आहे 10:30ला. तर आपल्याला संकष्टी चतुर्थीचं उपास दिवसभर उपास करायचा आहे आणि 10:30ला आपण चंद्राची पूजा करून आपण उपास सोडायचा असतो. हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि समजा आता तुमच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर कोणकोणते ह्या दिवशी उपाय आपल्याला करायचे आहेत ते मी सगळं आता सांगणार आहे. जर तुमच्या मनासारखं लग्न जमत नसेल, तुमच्या मनासारखं वर वधू प्राप्त होत नसेल किंवा लग्नामध्ये अडथळे येत असेल तर तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 21 गुळाचे गोळ्या करायचे आहेत. 21 दुर्वा घ्यायचा आहे आणि आपण एका जवळपास गणपतीचं मंदिर असेल तर तिथं जाऊन हे अर्पण करायचं आहे. समजा तुमच्या जवळ आसपास गणपतीचं मंदिर नसेल तर आपण आपल्या देवाऱ्यामध्ये गणपतीला अर्पण करू शकता. आणि आपल्या मनासारखं वर प्राप्त व्हावं आणि मनासारखं जोडीदार प्राप्त व्हावं म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 21 गुळाच्या गोळ्या 21 दुर्वा आपल्याला जरूर अर्पण करायचा आहे. जर आपल्याला नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये वृद्धी करायचं असेल किंवा व्यापार आपल्या मनासारखं चालत नसेल, व्यापारामध्ये आपल्याला आपला धंदा चांगलं चालत नसेल किंवा आपल्या मनासारखं यश भेटत नसेल तर आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची तुमच्या घरात मूर्ती नसेल तर मूर्ती आवर्जून आणायची आहे आणि अभिषेक करायचा आहे. गणपती अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक करायचा आहे. गणपती अथर्व शीर्ष येत नसेल तर आपल्याला 108 ओम गणगणपते नमः म्हणून भगवंताच्या मूर्तीवर शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करून स्वच्छ धुवून पुसून पंचोपचार पूजा करून आपल्या घरामध्ये स्थापना करायची आहे. समजा तुमच्याकडे फोटो असेल, मूर्ती नसेल तर मूर्ती आवर्जून आणा. फोटो आणि मूर्ती चालतं, 2 मूर्त्या चालत नाही. तर हे आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण करू शकता. आणि मग आपण स्थापना झाल्याच्या नंतर समजा तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल
तर त्या दिवशी अभिषेक करून घ्यायचा आहे पंचामृत आणि शुद्ध पाण्याने गणपती अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक करून स्वच्छ पुसून पंचोपचार पूजा करून आपल्याला 5 हळदीचे खोम भगवंताला अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पाला विनंती करायची आहे की आपल्या मनासारखी नोकरीत प्रमोशन व्हावं आणि तसे जे काही आपले व्यवसाय आहे व्यवसायामध्ये वृद्धी व्हावं, आपलं व्यवसाय चांगलं चालावं म्हणून गणपतीला विनंती करायची आहे आणि गणपतीला नमस्कार करून आपली इच्छा गणपती बाप्पाला सांगायची आहे. असे केल्याने आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होते. तसेच ह्या दिवशी गणेश यंत्राची स्थापना करण्याची सुद्धा मान्यता आहे. आपल्या घरामध्ये गणेश यंत्राची स्थापना केल्यावर आपल्या घरामधला वातावरण सकारात्मकता राहतो आणि घरामध्ये सुख शांती आनंद राहते. म्हणून आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेश यंत्राची स्थापना केल्यावर सुद्धा त्यांचे चांगले शुभ परिणाम आपल्याला थोड्या दिवसानं बघायला भेटतात. तर आपण गणेश यंत्रसुद्धा स्थापना करू शकता. तसेच आपण आपल्या घरामध्ये वक्रतुंडाय हुम ह्या मंत्राचं 108 वेळेस पाठ केल्याने घरामध्ये सुख शांती आनंद राहते. घरामध्ये आनंदाचं वातावरण राहतं, एकमेकाचा प्रेमानं आपण राहतो, गोविंदानं नांदत असतो. तर ह्या दिवशी आपल्याला वक्रतुंडाय हुम फक्त हा एक मंत्र 108 वेळास म्हणायचा आहे आणि दररोज म्हणला तरी पण त्यांचे चांगले शुभ परिणाम आपल्याला बघायला भेटतात. आणि ह्या दिवशी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला 2 दाणे किंवा थोडेसे अख्खे दाणे गव्हाचे दाणे घ्यायचे आहे आणि संध्याकाळी चंद्र उदयाच्या वेळेस त्या चंद्राच्या खाली हे दाणे आपल्याला ठेवायचे आहेत आणि चंद्राची पूजा करून घ्यायची आहे. जल अर्पण चंद्राला जलाचं अर्घ्य देत असतो. जसं सूर्याला अर्घ्य देत असतो तसंच आपल्याला ह्या दिवशी चंद्राला अर्घ्य द्यायचं असते आणि चंद्राची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि जे काही ते दाणे ठेवलेले आहेत ते आपण चंद्राच्या खाली ठेवून ते पूजा करून घ्यायची आहे आणि ते दाणे आपल्या गणपतीसमोर अर्पण करायचे आहेत आणि मोदक पण आपल्याला ठेवायचे आहे आणि ते पूजा वगैरे झालून दीप दाखवणं झाल्याच्या नंतर आपल्याला रात्रभर गणपतीजवळच ते दाणे ठेवायचे आहेत आणि कोणत्याही चांगल्या कार्याला जात असताना आपल्याला ते थोडेसे दाणे 2 दाणे का होईना आपण आपल्या खिशामध्ये टाकून घेऊन जायचं आहे आणि उजव्या खिशामध्येच आपल्याला ते 2 दाणे ठेवायचे आहेत आणि असे केल्याने आपले जे कोणतेही कार्य करत आहोत ते पूर्ण होतात. आणि जर आपण कोणतीही स्पर्धा परीक्षा देत असाल किंवा कोणत्या MPSC UPSC परीक्षा देत असाल तर आपल्याला चतुर्थीपासून 21 दिवस लगातार 51 वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे. मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशन कृपा करा हा मंत्र आपण 51 वेळेस म्हणायचा आहे. बघा जे मुलं अभ्यास करतात त्यांच्यावरती तर गणपती बाप्पाची कृपा असते, पण मेहनतीला बरोबर आपल्याला नशिबाची पण साथ हवी आहे म्हणून आपण ह्या सगळ्या सेवा करत असतो. तर आपल्याला आपल्या ही सेवा आपल्याला करायची आहे आणि तसेच आपल्या घरामध्ये संकष्ट चतुर्थीच्या दिवशी थोडंसं खोबर आणि 2 कापूर ठेवून एका वाटीमध्ये ठेवून ते थोडंसं खोबरं आणि कापूर आपल्या घराच्या मुख्य दरवाजासमोर किंवा आपल्या घराच्या गणपतीसमोर आपल्याला प्रज्वलित करायचं आहे. म्हणजे ते खोबरं आणि कापूर ते जळावं म्हणजे आपल्या घरामध्ये नकारात्मकता सगळी नष्ट होते आणि सकारात्मकताचं वातावरण निर्माण होते. आणि हे गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत. आपले सगळे संकट दूर करून आपले सगळे जीवनामध्ये सुख आनंद भरून देणारे आहेत. म्हणून ह्या दिवशी आपल्या घरातले सगळे काही वाईट शक्तीचं वाईट विचारांचे सगळे नष्ट व्हावं म्हणून आपल्याला ही सेवा आवर्जून करायची आहे. 2 कापराचे वडी आणि खोबर घ्यायचं आहे
आणि ते आपल्या मुख्य दरवाजावरती प्रज्वलित करायचं आहे. ही सेवा आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण करू शकतो. तर ही सेवा तुम्ही आवर्जून करा आणि आपल्या गणपती बाप्पाला 21 दुर्व्याची जुडी अर्पण करा आणि अर्पण करताना कधीही जे दुर्वाची जी देठ असते ते गणपतीकडे असायला हवा, म्हणजे ती आपण जे दुर्वा अर्पण करतो ते गणपती बाप्पाला स्वीकार होतात. ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. आवडली असेल तर सबस्क्राईब